पोलिसांना आणि प्रशासनाला आम्हाला सांगायचं आहे, मुंबईला भाजीपाला, दूध आणि पाणी हे ग्रामीण भागातून येतंय आणि सगळ्यात जास्त नाशिकमधून येते. आमच्या कोंड्या करायचा प्रयत्न करू नका. तुमची कोंडी केली तर तुम्हाला ग्रामीण भागात पळावं लागेल. पाणी आम्ही देतो, दूध आम्ही देतो, भाजीपाला आम्ही देतो. ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्या बाहेरून जातात. मुंबईत काही उत्पन्न नाही. मुंबई शेती पिकते का? आमची कोंडी जर केली तर तुमची कोंडी 10 मिनिटात करून टाकू. त्याच्यामुळे आमच्या नादी लागू नका. आमच्या कोंड्या करायचे प्रयत्न करू नका. त्या दिवशी आमचे रामभाऊ ही सगळी मंडळी त्या ठिकाणी गेली होती. त्यांना ज्या पद्धतीने त्यांनी केलं, आता अडवून दाखवा बरोबर ना. उद्यापासून आज जर अडवलं ना, उद्यापासून मुंबईचा भाजीपाला, दूध आणि पाणी बंद. जा काय करायचं आमचं करून घ्या. आम्ही नाहीच विकलं तुम्हाला तर काय करणार. असंही कोविडमध्ये आम्ही 2 वर्ष भाजीपाला विकला नव्हता. आमचं काय केलं? काय फरक पडत नाही आम्हाला. असंही तुम्ही भाजीपाल्याला भाव देत नाही. त्याच्यामुळे आमच्या समाज बांधवांना आम्ही खाऊ घालू, इथं बनवून तिकडे खाऊ घालू, पण तुम्हाला देणार नाही. त्याच्यामुळे कोंडी बिंडी ह्या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित करून मराठा समाजाला 50% ओबीसीतलं आरक्षण द्यावं. सरकारचं अभिनंदन.